काढून देतो अर्ज लिहून देतो काढतो इथं येऊन आपल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आणि त्याग करून जे बसलोय त्याबद्दल तुमचं एक स्वागत करतो। खरं म्हणजे आपल्या प्रश्नासाठी आंदोलनावर दारकोड आंदोलन करत आज रास्ता रोको केलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? गेल्या 5 दिवसापासून आम्ही संविधान रक्षक कृती समितीचे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते गेल्या 5 दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आमची प्रामुख्यानं मागणी अशी आहे की मुखेड तालुक्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, निराधार, बेरोजगार यांना प्रचंड प्रमाणामध्ये मनस्ताप होत आहे। गेल्या 10 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये निराधार श्रावणबाळ योजनेमध्ये किमान 25,000 लोक निराधार आणि 60 वर्षाचे श्रावणबाळचे पैसे उचलत होते, परंतु या मूर्ख सरकारच्या चुकीच्या धोरणीमुळे 21,000चं उत्पन्न ज्याच्याकडे असेल अशांनाच निराधारामध्ये श्रावणबाळमध्ये समावेश करा असं चुकीचं या सरकारचं धोरण असल्यामुळं इतरचे तलाठी गिरदार हे 21,000चं उत्पन्न देत नाहीत। आणि DRDचं नाव सांगतात तर DRD गेल्या 1995ला DRDचा सर्वे झाला, तर त्या 1995 ते 2024-25 म्हणजे 30 वर्षापूर्वी DRDचा जे सर्वे झाला तेव्हापासून आज DRDचा सर्वे नाही
आणि DRDचा आकडा एवढा मोठा वाढला की भयानक तुम्हाला सांगतो, एकीकडं भांडवलदार आसमानी जात आहेत आणि दारिद्र्यरेषे कुटुंबामध्ये अत्यंत कुत्र्या मांजराच्या गत जीवन जगत आहेत। त्यांना लढा देण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गेल्या 3 महिन्यापूर्वी श्रमिक हक संरक्षण समितीची स्थापना करून मुखेड तालुक्यातील व परिसरातील सर्व कार्यकर्ते त्या इतरच्या शेतकरी, कष्टकरी, निराधार, बेरोजगाराला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला सांगतो गेल्या 3 महिन्यापासून अहोरात्र प्रयत्न करीत आहेत। कमीत कमी या विषयावर, या निराधाराच्या, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या विषयावर कमीत कमी नाही म्हणलं तरी 2 ते 3 डझन निवेदन इतरच्या तहसीलदार, कलेक्टर, इतरचे BDO सगळे या अधिकाऱ्याला दिलेले आहेत। परंतु या प्रशासनाचं आणि शासनाचं याकडे कुठलंच लक्ष देत नसल्यामुळं आज हे 5व्या दिवशी आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं आहे। जर आम्हाला आजच्या आज किंवा तुम्हाला सांगतो आज संध्याकाळपर्यंत या लोकांची न्याय मागणी जर पूर्ण होत नसेल तर उद्या पूर्ण शहर बंद करण्याची तुम्हाला सांगतो आम्ही आव्हान या ठिकाणी करणार आहोत।